रविवारच्या आराधनेचे महत्त्व. ख्रिस्तामधील माझ्या प्रिय भाऊ बहिणी आणि मातापिता यांना माझा सलाम. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण रविवारी चर्चमध्ये का गेले पाहिजे? कारण देव आमची वाट पाहत असतो, म्हणून आम्ही देवाच्या दर्शनासाठी आतुर झालं पाहिजे. आठवड्यातून एकदा रविवारी चर्चमध्ये एकत्र जमले पाहिजे. आम्हाला पुढचे 6 दिवस सामर्थ्य, बल, आरोग्य कोण देणार? आमची आत्मिक भूक कोण भागवणार? आम्ही वचनाचा उलगडा कोण करणार? म्हणून देवाचे वचन असं म्हणत आहे, निर्गममध्ये 20 अध्याय 9 आणि 10 वचन. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यांनीही करू नये. म्हणूनच आम्ही शब्बात पाळला पाहिजे. स्तुती, आराधना, प्रार्थना केली पाहिजे. देव आमच्याकडून काहीच मागत नाही. म्हणून इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 15वं वचन म्हणतं, म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावं. स्तोत्रसंहिता 107 मध्ये पहिलं वचन, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आम्ही 6 दिवस बलवान राहावे म्हणून आमचे पास्टर आणि सिस्टर देवाच्या वचनाचा मानना आमच्यासाठी घेऊन येतात. ते आमच्यासाठी कळवळ्याने प्रार्थना करतात, हे आम्ही कधीच विसरू नये. म्हणूनच आम्हाला 6 दिवस सामर्थ्य मिळते आणि आम्ही सुखरूप असतो. चला तर मग आपण सर्वजण देवाच्या मंदिरामध्ये जाऊया, देवाला भेटूया आणि आरोग्य, सामर्थ्य, बल, शांती प्राप्त करून घेऊया. कारण देवाला काहीच अवघड, अशक्य असं नाही, तर त्याला सर्व काही शक्य आहे. तेव्हा आम्ही येशूच्या नावामध्ये एकत्र येतो, तेव्हा देवाला फार आनंद होतो. स्तोत्रसंहिता 133 आणि पहिलं वचन. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन.